हंबीरनी जुन्नर कोर्टाच्या आवारात प्रवेश केला तेव्हा त्याला त्याच्या कारकुनांनी सांगितलं की आपल्याकडे एक केस आलेली आहे. आपण त्यांचं वकीलपत्र घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे. हंबीरनी त्याला विचारलं की पार्टी कुठे बसली आहे, पार्टी कशी आहे. तो म्हणाला, पार्टी श्रीमंत दिसते असं त्यांच्या बोलण्यावरनं तरी वाटतंय. हंबीररावानं आपल्या कारकुनाला त्या पार्टीकडे पाठवलं. त्याच्या मागनं तोही गेला. हंबीरची केस उभी राहायला 2 तास तरी लागणार होते. तोपर्यंत या पार्टीचं वकीलपत्राचं काम बघायला काय हरकत आहे. साहेब, आम्ही ओझरचे पाटील. आणि आम्ही? तुम्ही मला ओळखलं नसन. मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही गोळेगावचे इनामदार. तुमचं नाव तसं आम्ही ऐकून आहोत. तुम्ही शेषराव पाटील, बरोबर? शेषराव पाटलांनी मान हलवली. बोला, तुमचं काम बोला. हंबीररावने विषयालाच हात घातला. शेषरावनी मागे पुढे बघितलं, हंबीरच्या कारकुनाकडे पाहिलं आणि मग म्हणाला, आपण दोघंच पाहिलं तर तुमच्या कोर्टरूममध्ये बसू. तिथं आपण. त्यांच्या बोलण्यातला धूर्तपणा हंबीरच्या ध्यानात आला. प्रकरण वेगळं आहे हे त्याने ओळखलं. हे बघा, माझ्या केसला खूप वेळ आहे. माझ्या कारकुनाला सांगून हवं तर मी पुढची तारीखसुद्धा मागून घेऊ शकतो. मग उत्तमच आहे ना. आपण एक काम करू, आपण ओझरलाच जाऊ आमच्या बांगल्यात. तिथं सगळी कागदपत्रं मी तुमच्या हातात सोपवतो. माझं वकीलपत्र घ्यायचं का नाही ते मग ठरवा. हंबीर तत्वाचा वकील आहे हे शेषराव पाटील ओळखून होता. त्यामुळे आपली कागदपत्र पाहून हंबीर कितपत आपलं वकीलपत्र स्वीकारतो याची त्यांना शंका होती. आणि तुमची फी किती बी असू द्या. कितीही? अरे म्हणजे काय? जुन्नर कोर्टातले, जिल्हा कोर्टातले तुम्ही नामांकित वकील आहे. तुमची फी तशीच असणार म्हणून म्हणलं. हे बघा, आम्ही केसचं गांभीर्य पाहून फी आकारतो. साध्या केसला जास्त फी आकारून पैसे खाऊ वकील म्हणून आम्ही आमची बदनामी नाही ऐकू शकणार. ते दोघेही उठले, ओझरला आले. बंगल्याच्या हॉलमध्ये नोकरानं त्यांना मसाला दूध आणलं. त्याआधी फ्रीजमधलं गार पाणी आणलं. शेषराव पाटलांनी मग सगळी कागदपत्र दाखवली. कागदपत्र दाखवताना त्यांनी बंगल्याचे सगळे दरवाजे लावून घेतले होते. त्यात हंबीरला घेऊन तो आपल्या एकदम बेडरूममध्ये गेला होता. त्याच्या त्या एकंदरीत वागण्यावरनं त्याची ही केस साधीसुधी नव्हती. हंबीरनी सारी कागदपत्र चाळली. शेषराव पाटलाच्या नावाचं खरेदीपत्र होतं. खरेदीपत्र जवळजवळ 50 एकर जमिनीचं होतं. जमीन सगळी नदीकाठची. ओझरचा विघ्नेश्वर गणपतीपासून एका हाकेच्या अंतरावरची जमीन आणि जमीन सगळी बागायतीची. ती जमीन एका विधवेची होती. ती विधवा मयत झाली तेव्हा तिला असणाऱ्या 5 मुलींनी तिचा सगळा खर्च केला होता. तिची दशक्रिया त्यांनीच केली होती. साऱ्या ओझर गावाला बुंदी भाताचं त्यांनी जेवण दिलं होतं. थोरल्या जावयानं तिचा मुलगा म्हणून सगळं केलेलं होतं. तिच्या मृत्यूचा दाखला तिच्या मुलींनी मग ग्रामपंचायतीतून मिळवला. म्हातारीच्या 5 मुली वारसदार आहेत असंही त्यांनी तलाठ्याकडनं लिहून घेतलं. त्या वारसदार पत्राच्या आधारे त्यांनी मग आपल्या आईच्या 50 एकर जमिनीचं वाटप 5 मुलीत व्हावं म्हणून त्या 5 मुलींनी तलाठ्याकडे अर्ज दिलेला होता. नियमाप्रमाणे त्यांचा वारसा हक्क सिद्ध होणार होता. पण मृत्यूपूर्वी तिने तिची 50 एकर जमीन गावचा पाटील शेषराव याला 1 लाख प्रमाणे 50 लाखाला विकलेली होती. तलाठ्याच्या कचेरीत 8ड आणि 7/12ला तशी शेषराव पाटलाच्या नावाची नोंद झालेली होती. खरेदी खत हंबीरला चक्रावून टाकणार होतं. खरेदी खात्याचं रजिस्टर ऑफिस मुंबईत होतं. शेषराव पाटलांनी त्या वृद्ध विधवेला जुन्नर रजिस्टर ऑफिसात खरेदी व्यवहारासाठी न नेता मुंबईला इतक्या लांब कसं नेलं हा प्रश्न होता. हंबीरनी ती शंका उपस्थित केली तेव्हा शेषराव पाटील बेरकीपणानं हसला आणि म्हणाला, तुम्ही वकील म्हणून माझं हे खरेदी खत सत्य आहे हे सिद्ध करून दाखवायचंय. म्हणजे तुमच्या खरेदी खताच्या विरुद्ध त्या वारसदार 5 मुली तालुका कोर्टात गेल्या का काय? नाही, तालुका कोर्टात नाही, सरळ जिल्हा कोर्टात. त्यांना वाटलं की मी त्यांना ह्या जुन्नर गावात श्रम कावळ्याचा जिवंत मारण्याचा प्रयत्न करीन म्हणून त्यांनी जिल्हा कोर्टातच दावा लावला.
त्यांच्या मते हे खरेदी खच बोगस आहे. आता हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे का नाही? नाही, ते बरोबर आहे. हे सिद्ध करायची जबाबदारी खरं तर त्यांची आहे. पण तुम्ही माझे वकील म्हणून प्रतिवार करायला नको का? सांगा बरं. प्रश्न 50 एकर बागायती जमिनीचा आहे हो. ती जमीन खरेदी खतात जरी 50 लाख दाखवली ना, तरी तिची खरी किंमत करोडोच्या वर आहे. शेषराव आपल्या डोक्यावरच्या खादीच्या टोकदार टोपीचं टोक बोटानं टोचत बोलला. तुम्ही मला ही केस जिंकून दिली ना, 5 लाख रुपये देईल. केस हरला तरी मी तुम्हाला 2 लाख रुपये देईन. हे बघा, इथे वकील फीचा सवाल नाही आहे. म्हणजे ती केस कोर्टात किती टिकेल याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुम्ही कागदपत्र सोबत नेणार? आमच्या हाती कागदपत्र हवीतच ना. पण तुमच्या हातात ही कागदपत्र मी कशी काय सोपवणार? आम्ही तुमचे वकील ना. तुम्ही माझं वकीलपत्र घेतलंच नाही ना अजून. म्हणजे कायदेशीररित्या तुम्ही माझे वकील नाहीच आहे ना. तुम्ही तशा माझ्या सह्या द्या वकीलपत्रावर, मग माझी कागदपत्र तुम्हाला लगेच देतो. त्याच्या बोलण्यात जरी कायदेशीरपणा असला तरी याचं खरेदी खत प्रकरण हे लबाडीचं वाटत होतं. एकंदरीत प्रकरणावरनं ते लक्षात येत होतं. त्यांना ती 50 एकर जमीन लुबाडायची होती. त्यासाठी त्यांनी ते बोगस खरेदी खत तयार केलेलं होतं. ओझरचा शेषराव पाटील ही काय चीज आहे हे गावातल्या प्रतिष्ठित लोकांशी बोलल्याशिवाय कळणार नव्हतं. हे बघा शेषराव, आम्हाला तुमची ओरिजिनल खरेदी खताची कागदपत्र देऊ नका, पण झेरॉक्स द्यायला तुमची काही हरकत आहे का? तुम्ही माझं वकीलपत्र न घेता मूळ खरेदी खताची झेरॉक्स मागताच कशी, सांगा की. ठीक आहे, तुमची कागदपत्र आम्ही वाचली आहेत. कायद्याची पुस्तकं काढून आणि असल्या प्रकारच्या खरेदी खतांचा अभ्यास करून आम्ही तुमचं वकीलपत्र घ्यायचं का नाही ते तुम्हाला आज रात्री फोन करून कळवू. चालेल? ते ऐकलं आणि शेषराव पाटील आपल्या अंगातल्या खादी कपड्याकडे राजेशाही थाटात पाहायला लागला. निघतो आम्ही. जमत असेल तर फोन करा, नाही तर आम्ही पुण्याचा एखादा बॅरिस्टर बघतो. काय? त्यांनी हंबीरला धक्का दिला. हंबीरनं आपली कमांडर जीप आणलेली नव्हती. कोर्टात त्यांनी मारुती आणली होती. डोंगरदऱ्या आणि खेड्यापाड्यात मारुती गाडी कामाची नाही, त्यामुळे सुमो किंवा कमांडर त्या ठिकाणी योग्य. कमांडर जीप असेल तर एकदम सोपंच होऊन जातं काम. खड्डे असोत किंवा मोठमोठे आडवे आलेले शेताचे बांध, त्या बांधांना मारुतीचं पुढचं मडगारड ठोकर खातं. कमांडरला तो सवालच येत नाही. आपली मारुती गाडी घेऊन हंबीर विघ्नहर मंदिराकडे आला. विघ्नहरासाठी नारळ पेढे हार घेऊन तो आत गेला तर तिथे भाऊराव पोटे, जुन्नर कॉलेजमधला मित्र त्याला भेटला. विघ्नहराला मनपूर्वक नमस्कार करून पुजाऱ्याजवळ हंबीरनी सगळं साहित्य दिलं. पुजाऱ्याकडून प्रसाद म्हणून हंबीरनी पेढे, अर्धा नारळ घेतला. तो बाहेर आला. भाऊराव पोटे बाहेरच उभा होता. अरे भाऊराव पोटे, तुम्ही इकडे? इनामदार, तुम्ही इकडं कसे? भाऊराव पोटेनी मग आपली सगळी स्टोरी सांगितली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला त्याची दांडी उडाली. त्याला अभ्यासात काही गंमत वाटत नव्हती. नापास झाल्याने तो नशीब काढायला मुंबईला गेला. एका बिल्डरच्या हाताखाली काम करायला लागला. माती, सिमेंट, रेती, दगड, फरशी, टाईल सगळं जगच वेगळं होतं. धंदा वृक्ष असला तरी त्यात पैसा होता. बिल्डर लोक थोड्याशा गुंतवणुकीवर लाखो रुपये कमवत होते. भाऊराव पोटे प्रामाणिक होता. पैशाची अफरातफर त्याला माहिती नव्हती. त्याच्या हातात 1 कोटी रुपयाची बॅग दिली तरी त्यातल्या एकाही बंडलाला तो हात लावणारा नव्हता. याच त्याच्या प्रामाणिकपणाच्या गुणावर त्याला बिल्डरनी भांडवल दिलं. त्यांनीही बिल्डर व्हावं असं सुचवलं. भाऊराव पोटेनी कांजूरमार्ग गावात आपली स्वतःची गृहयोजना चालू केली. सर्वसामान्य लोकांना परवडणारे दर, प्रामाणिकपणाचं काम, यामुळे साऱ्या कांजूरमार्गाला बैठ्या चाळी उभ्या राहिल्या. तसाच मग तो मुलुंड, ठाणे, कल्याणला आपलं राज्य पसरत आला. कल्याणला त्यांनी पोटे अपार्टमेंट उभी केली. चांगली 6 मजली इमारत. 1.5 कोटीची इमारत कल्याणमधल्या कोळसेवाडी परिसरात अभिमानाचा विषय झाली. बिल्डर म्हणून कल्याणमध्ये त्याला नाव मिळालं. पोटे बिल्डर्स या नावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. हा भाऊराव पोटे मूळ पिंपरी पेंढार गावाचा, पण त्याची गणेश देवावर श्रद्धा म्हणून त्यांनी विघ्नहाराचं मंदिर असलेल्या ओझर गावातच 25 एकर जमीन विकत घेतली. तिथे त्यांनी बंगला बांधला.
तो स्वतः बिल्डर असल्यामुळे त्याच्या बंगल्याचं बांधकाम उत्कृष्टच होतं. भाऊराव पोटेंनी हे सगळं सांगितल्यावर हंबीररावनी त्याला मिठीच मारली. भाऊराव पोटेही थरारला होता. हा एवढा मोठा इनामदार खानदानी पुरुष आपल्यासारख्या सर्वसामान्य पुरुषाला मिठी मारतो म्हणजे? इनामदार आमच्या बंगल्यात यायला पाहिजे. तुम्ही म्हणाला नसता तरी आम्ही तुमच्या गाडीच्या मागणं आमची गाडी काढली असती. म्हणजे आम्हाला तुमची सेवा करायची संधी मिळते बहुतेक. काय बंगला बांधायचा आहे का फार्म हाऊस बांधताय? नाही, फार्म हाऊस आहे आमचा, पण आम्हाला तुमच्या या गावातल्या शेषराव पाटलाबद्दल माहिती हवी आहे. ते ऐकलं आणि भाऊराव पोटेचं तोंडच वाकडं झालं. शेषरावबद्दल त्याचं मत चांगलं नाही हे लगेच हंबीरने ओळखलं. ते शेषरावचं 50 एकर जमीन खरेदी प्रकरण तुमच्याकडं आलेलं दिसतंय वकील म्हणून. हंबीररावनी मग ते सगळं प्रकरण भाऊराव पोटेला सांगितलं, पण त्याला ते सगळं माहितीच होतं. उलट तोच पुढे म्हणाला, ही 25 एकर जमीन मी ह्या गावात ज्या माणसाकडनं घेतली त्यानं ह्या जमीन विक्रीची अर्धी रक्कम म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपये तरी लुबाडलेत. त्यामुळं तो माणूस धक्क्यानं मिळाला. मी बिल्डर प्रामाणिकपणे पैसा कमवला आणि माझ्या विश्वासाला त्या शेषरावनी तडा दिला. मला तो त्यानं खरेदी खत केलेल्या 50 एकर जमीन प्रकरणात गुंतवायला बघत होता, पण माझ्या पहिल्या व्यवहारात मी त्याचा अनुभव घेतला. मी त्याला बंगल्याची पायरी बी चढू देत नाही. भाऊराव पोटे तसा साधा सरळ, पण त्याच्या वाट्याला कोणी घेतलं की त्यांनी पोलिसांना गाठलंच. त्यात त्याचे मंत्र्यापर्यंत संबंध. त्याची योग्य ती कामं तो मंत्र्यांकडनं करून घ्यायचा, त्यात वावगं काही नव्हतं. शेषरावनं त्या विधवेच्या 50 एकर जमीन खरेदी खताची स्टोरी सांगितली तेव्हा हंबीर साप उडाला. त्याचं वकीलपत्र घेणं म्हणजे त्या शेषराव पाटलाबरोबर वकील म्हणून त्याचीही बदनामी होणार होती. अरे, शेषरावाच्या सगळ्या जमिनीच्या कागदांचा अभ्यास संशोधनाचा विषय आहे. भाऊराव, आम्हाला वाटतं त्या विधवेच्या 5 मुलींना त्यांच्या वाटपाचा हिस्सा शेषरावसारख्या नागसर्प्याच्या विळख्यातून सोडवून द्यायला हवा. खरंय, या शेषरावला ना कुठेतरी थांबवायला पाहिजे, त्याला शिक्षाच व्हायला पाहिजे. भाऊरावानं आपलं मत सांगितलं. हंबीररावला भाऊराव पोटेचं कागदपत्राबाबत खूप सहाय्य होणार होतं, कारण त्याने मुंबईला बिल्डर म्हणून व्यवसाय केला होता. कागदाच्या नोंदी बनावट करून महसूल खात्यातले काही अधिकारी आणि त्यांची कारकून मंडळी कसे पैसे मिळवतात हे त्याला माहिती होतं. एकदा खटला कोर्टात उभा राहिला की मग हे सगळे बनावट नोंदी करणारे अधिकारी निलंबित केले जातात किंवा 420 कलमाखाली तुरुंगात पाठवले जातात. त्यात मग शेषराव पाटलासारखा खलनायक काय लायकीचा आहे ते स्पष्ट होतं. भाऊराव, आपण उद्याच मुंबईला जाऊया, चालेल? ओझरच्या तलाठ्याकडून शेषराव पाटलानं मूळ जमीन खरेदी खताची झेरॉक्स प्रत दिली असेल, ती बरोबर असले की झालं काम. मुंबई कलेक्टर कचेरीमध्ये शेषरावनं 50 लाख जमिनीचं खरेदी खत केलंय का नाही हे तरी स्पष्ट होईल. हंबीरराव आपल्या मोटारीनं फार्म हाऊसकडे आला तेव्हा त्याला कळलं की मातोश्रींसाठी जुन्नरहून खास डॉक्टर आलेला आहे. तो तसाच आपल्या वाड्याकडे गेला. मातोश्रींना ब्लड प्रेशरचा त्रास होतोय हे प्रथमच त्यांना आणि हंबीरलाही कळलेलं होतं. डॉक्टरांनी मातोश्रींना आपल्या प्रहास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं होतं. तिथे त्यांचं संपूर्ण शरीर चेक होणार होतं. आता हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, डायबिटीस, अस्थमा अशा पेशंटची त्यांनी स्वतः आणि घरातल्या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे बरं का, डॉक्टरांनी सांगितलं. ते हंबीरला पटत होतं. डॉक्टर, मातोश्री तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी जवळ असायलाच पाहिजे का त्यांच्या? काय आता ती तुमची इच्छा. यावर मातोश्रींनी हंबीरकडे भरल्या डोळ्याने बघितलं. त्यांनी आपल्यापासून दूर होऊ नये असं त्यांना आपल्या अश्रूंनी उत्तर मिळालेलं होतं. हंबीरचा मग पाय तिथून निघणं शक्य नव्हतं. हंबीरनं भाऊराव पोटेला फोन करून आपली अडचण सांगितली. मातोश्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचं सांगितल्यावर भाऊराव पण गाडी घेऊन जुन्नरमध्ये भेटायला आला. त्यांचं मुंबईला जाणं मग लांबणीवर पडलं. मातोश्रींना वाड्यावर 8 दिवसांनी आणलं गेलं. त्यांना बराच गुण पडला होता. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं होतं. त्यांच्या उशीला वहिनीबाई असल्यानं प्रश्न नव्हता. त्यात 2 कुळंबिणी कामाला होत्याच. 8 दिवस जुन्नरला हॉस्पिटलमध्ये मातोश्रींच्या जवळ हंबीरराव बसून होता. त्यांना घरी सोडल्यावर तो फार्म हाऊसमध्ये गेला. हंबीरराव, एक नवीन बातमी आहे बरं का, भाऊराव म्हणाला. बोला बोला.
शेषरावांच्या खरेदी खताची भानगड सत्य असल्याची कागदपत्रं मिळाली का? अरे ते नंतर बघू हो. मग कुठली बातमी सांगताय? अहो त्या बदमाशाला चतुर्भुज केलं गेलं. काय म्हणताय? चतुर्भुज झाला तो? कधी? केव्हा? काल संध्याकाळी 4 वाजता. नाही पण गुन्हा कुठला केला त्याने? त्याने प्रेम केलं होतं, त्याची शिक्षा मिळाली त्याला. प्रेम? शेषराव पाटलाचं प्रेम? कुणावर होतं त्याचं प्रेम? फौजदाराच्या पोरीवर प्रेम केलं म्हणून त्याला त्या फौजदारांनी चतुर्भुज केलं काय? नाही नाही, त्याने फौजदाराच्या पोरीवर प्रेम नाही केलं, तर एका खानदानी पोरीवर प्रेम केलं त्यांनी. आणि विशेष म्हणजे त्या खानदानी पुरुषानं त्याच्या मुलीशी त्याचं लग्न बी करून दिलं आणि त्याला चतुर्भुज करून टाकलं. काय सांगताय? कोण आहे तो खानदानी पुरुष? अहो राजाराम देशमुख. काय? म्हणजे राजाराम देशमुखांची मुलगी जास्वंदी तर नाही? नाही ते नाही काय सांगता यायचं, पण लग्न मात्र गाजावाजा न करता झालं बरं का. शेषरावाच्या मागं खरेदी खत प्रकरण लागल्यानं त्या निकालाआधी त्यांनी लग्न उरकून टाकलं. पण त्या राजाराम देशमुखांनी तरी लग्न दमानं करायला पाहिलं होतं ना. अहो ते तर खानदानी, पण त्यांची मुलगी लय देखणी असं मी ऐकलंय. अहो अख्ख्या ओझर गावात तिच्या सौंदर्याची चर्चा आहे. आणखीन एक गोष्ट, भाऊराव पोटे आणखीन काही कुठं सांगायचा प्रयत्न करत असताना हंबीरनी फोन खाली ठेवून दिला. शेषराव पाटलाला त्या राजाराम देशमुखांनी आपली मुलगी दिली, जास्वंदी? हंबीररावाच्या काळजात कालवा कालव झाली. शेषरावचं जास्वंदीवर प्रेम होतं? खोटं आहे ते सगळं. पण एक वेळ त्याचं प्रेम तिच्यावर असलं म्हणून तिचं प्रेम त्याच्यावर होतं का हे विचारात घ्यायला नको? त्या जास्वंदीसाठी आपल्याला राजाराम देशमुखांनी पसंत केलं होतं आणि त्यांनीच त्या शेषरावसारख्या कपटकारस्थानी माणसाशी तिचं लग्न करून द्यावं. म्हणजे काय? जास्वंदीसाठी त्यांना कोणी चांगला लायक असा खानदानी पुरुष भेटला नाही का काय? हंबीरला चैन पडेना. जीव पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखा तो तडफडायला लागला. त्याला वाटलं आपली डोंगरदऱ्याच्या कच्च्या रस्त्यानं धावणारी जीप काढावी आणि त्या इनामदारांच्या वाड्यात पाय ठेवावा आणि त्यांना ओरडून सांगावं, काय केलं तुम्ही? तुमची फुलासारखी तरुण पोर त्या शेषराव पाटलासारख्या खलनायक प्रवृत्तीच्या पुरुषाला का दिली? त्याचं चरित्र पाहिलं नाही का तुम्ही? त्या बेचैन अवस्थेत हंबीर उठलासुद्धा. फार्म हाऊसच्या बाहेर आला. कमांडर गाडीचा दरवाजा उघडला. तेवढ्यात रघु समोर आला. साहेब लांब कुठं निघाला का? हां जरा जाऊन येतो. लय लांब जाऊ नका. काय आईसाहेबांना आजच हॉस्पिटलमधनं आणलं आहे, त्यांची तब्येत चांगली लाईनीव आली ना मग जा तुम्ही, पार मुंबईपर्यंत गेला तरी चालन. ते ऐकलं आणि कमांडर गाडी स्टार्ट करू पाहणाऱ्या हंबीरनं आपल्याच कपाळाला हात लावून घेतला. मातोश्रींनी आपल्याला बोलवलं तर लगेच त्यांच्याकडे पळत जावं लागेल. एवढे 8 दिवसात त्यांच्याजवळ आपण होतो. त्यांच्या तोंडात सारखं आपलंच नाव होतं. आपल्याला त्यांची सेवा पहिल्यांदा करता आली. चडफडत्या मनानं हंबीर कमांडरमधनं खाली उतरला. तो त्याच्या फार्म हाऊसच्या गेटमधनं पांढरी सुमो गाडी हॉर्न देत आत आली. अकोल्याचे राजाराम देशमुख आपल्या फार्म हाऊसकडे? का? कशासाठी? तोच अकोल्याला जायला निघाला होता तर ती गाडी समोर आली. रघुनी त्याला जाऊ नका म्हणून हटकलं नसतं तर तो कमांडर घेऊन कधीच बेफाम वेगात निघून गेला असता. सुमो गाडी दुसऱ्या रस्त्यानं आलेली होती म्हणजे दोघांची गाठही पडली नसती. आंबेरराव इनामदार, तुम्हाला आम्ही चांगली आनंदाची बातमी द्यायला आलोय बरं का. त्यांची आनंदाची बातमी कोणती ते त्याला ठाऊक होतं, पण ती बातमी ऐकायची त्याची इच्छा नव्हती. तो त्यांच्याशी बोलायलाही तयार नव्हता. आंबेरराव, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्यावर नाराज आहे, पण एका देशमुखांच्या रखेलीच्या तरुण पोरीसाठी तुम्ही पागल झाला. अहो तुम्ही पहिलं जास्वंदीला पाहिलं हवं होतं. मग तुम्हाला कळलं असतं की जास्वंदी देशमुखाची पोरगी काय चीज आहे. आमच्या जास्वंदीच्या नाकाची सर पण त्या शेवंताला नाही. जास्वंदीचा देखणेपणा खानदानी आहे. तुम्हाला कळायला पाहिलं होतं. शेवंतीचा देखणेपणा बाजारू आहे, विकाऊ आहे, आणि या गोष्टीचा तुम्ही विचारच केला नाही. हां. राजाराम देशमुख पहिल्यांदाच जरा वकिली थाटात जास्वंदीची बाजू मांडण्यासाठी बोलतायत याची हंबीरला कल्पना आली. हंबीरनी चकार शब्द नाही काढला. रघु पण ते ऐकून चकित झाला.
आपल्या साहेबांना त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडताना पाहिलं होतं. ते कसे दुसऱ्या पार्टीची बाजू खोटून काढतात, कसे तुटून पडतात. पण आता त्यांच्या तोंडातली जिव्हा अशी लुळी का पडली, हा प्रश्न त्याला पडला. देशमुख सरकार आई साहेब आजारी आहेत. आजच त्यांना वाड्यावर आणले हॉस्पिटलमधनं. साहेबांची बी तब्येत त्यामुळं जरा. रघूनं देशमुखांना कारण सांगितलं. रघूचं ते उत्तर ऐकून हंबीरला वाटलं, बरं झालं, म्हणजे ही ब्याध निघून तरी जाईल. आपल्याला त्याचा आनंद तरी सांगणार नाही. हा देशमुख आपल्या दुःखावर डाग द्यायला आलेला आहे. शेषराव पाटील काय लायकीचा माणूस आहे हे देशमुखांना सांगायला पाहिजे, पण आपण ते सांगणं ठीक नाही. त्यांची मुलगी त्यांनी शेषरावला दिली म्हणजे ते दोघं एक झालेत. आपण त्यांना काही बोलू शकत नाही. आंबेरराव, तुमच्या मातोश्रींची प्रकृती ठीक आहे हे आम्हाला ओझरमध्ये आमच्या जावाई बापूंनी सांगितलं. त्यांचा संपर्क सगळीकडे असतोय ना. त्यांनाच आम्ही म्हणलं आम्ही मातोश्रींना भेटायला जातो. वाड्याकडं जाताना तुमचं फार्म हाऊसमध्ये लागतं. तुमच्या दोन्ही गाड्या बी हिथंच दिसल्या. अंदाज बांधला, म्हणलं हिथंच भेटावं तुम्हाला आणि मग आनंदाची बातमी बी द्यावी. या राजाराम देशमुखाचा गळा पकडायला हवा. गच्च नरडच पकडायला हवं. त्याची जीभ हातभर तरी बाहेर यायला हवी. हंबीरचे हात शिवशिवत होते, पण तो पडला वकील. कायदा हाती घेऊ शकत नव्हता, कारण तो कायद्याने लढणारा होता. आपण बोलायचंच नाही. शेवंताविषयी बोलावं तर तिची हे माहिती आपल्याला देणार नाहीत. ती आपल्याला मेली, आपण तिला मेलो असं आपण न बोलता दाखवायचं, म्हणजे हे गाळ राहतील आणि तिचा ठिकाणा आपल्याला कळेल. राजाराम देशमुखांनी आपली गाडी ड्रायव्हर रूमाला मागे घ्यायला लावली. साहेब, देशमुखांना फार्म हाऊसमध्ये आपण जेवायला बोलवायचं का? हे ऐकून देशमुख हसले. रघूकडे बघत म्हणाले, अरे तुझा साहेब आम्हाला जेवण नाही देणार, कारण त्यांना आम्ही आमच्या वाड्यात कुठं जेवण दिलं. ते रघूला आठवलं. त्या दिवशी रात्री साहेब शॅम्पेन आणि विस्कीची कॉकटेल प्यायले होते. आपण इंग्लिश प्यायलो होतो. सकाळी समता बाल्या झाला. आईसाहेबांच्या हाताला आपण लागलो. त्यानंतर मग दारू बंद केली. साहेबांनी चांगली अद्दल घडवली आपल्याला. टाटा सुमो गाडी वाड्याच्या रोखानं गेली. आता काय करायचं? मातोश्री हॉस्पिटलमधनं आल्या आल्या त्यांना आराम पडावा, तर त्यात ही पीडा आली. आपण गावी जायला हवं. राजाराम देशमुख मातोश्रींची जरा जास्तच बोलतील. आपल्याबद्दल सगळा तपशील सांगत बसतील. गुलाबबाईच्या शेवंताचा विषय देशमुखांनी नाही काढला तरच ठीक आहे. मातोश्रींच्या सांगण्यावरनं आपण त्यांची मुलगी पाहायला गेलो होतो, तर तिथे जे काही घडलं ते सगळं अजबच घडलं. चला जाऊयात वाड्यावर, असा विचार करत हंबीर थोडा वेळ तिथेच थांबून राहिला होता. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. नमस्कार.